Hello dear student, let us continue the next point from our chapter reproduction in lower and higher animals. The name of our point is structure and development of the ovary. Previous lecture मध्ये आपण काय बघितलं होतं, the structure of female reproductive system. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की प्रायमरी सेक्स ऑर्गन हा काय आहे, ओव्हरी आहे, which involve in the formation of female रिप्रोडक्टिव्ह सेक्स सेल दॅट इज द ते काय तयार करतं तर ओहम तयार करतं आणि त्याचबरोबर ओव्हरीकडून 5 हॉर्मोन्स डिफरंट हॉर्मोन्स दॅट प्लेस डिफरंट रोल हे काय केले जातात, सिक्रेट केले जातात. तर अशा ह्या ओव्हरीचा आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट हे पाहणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की ओव्हरी जे आहे ते काय आहे, इट इज अ कॉम्पॅक्ट मास, अल्मोंड शेप्ड कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, दिस स्ट्रक्चर इट इज डिफरन्शिएटेड इनटू द 2 पार्ट्स. 2 पार्ट्स येतात ह्याच्यामध्ये. ॲज अ आउटर पार्ट इट इज कॉल्ड ॲज दी कॉर्टेक्स अँड द मिडल पार्ट इट इज रेफर्ड बाय दी नेम ॲज मेड्युला. आता ह्याच्यामध्ये ह्या 2 पार्ट्समध्ये जर डिफरन्शिएशन करायचं झालं तर तुम्ही ह्याच्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली जी फिगर नंबर 2.5 आहे TS ऑफ ओव्हरी, तो व्यवस्थित ऑब्झर्व करा. त्याच्यामध्ये हे पार्ट्स व्यवस्थित दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जर आपण थोडंसं डायग्रामॅटिकली समजून घ्यायचं झालं तर सी द TS ऑफ ओव्हरी इट लुक्स लाईक दिस, ज्याच्यामध्ये हा जो मिडल पार्ट आहे, दिस मिडल पार्ट विच इज मेड अप ऑफ द लूज कनेक्टिव्ह टिश्यू इन द फॉर्म ऑफ स्ट्रोमा विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज, हा जो मधला पार्ट आहे विच शोज द लूज कनेक्टिव्ह टिश्यू, देन द lymph vessels, then blood vessels and the nerve fibers. This region it is referred by the name as medulla असं त्याला म्हटलं जातं. आणि याच्या बाहेर हा जो पोर्शन आहे, this region it is referred by the name as medulla. So central region, it is called as the cortex. So central region is medulla while the outer region is cortex region. Medulla region is characterized by the presence of blood vessels, lymph vessels and the nerves. Now the cortex region is a compact region and it is the outermost region. आणि ह्याची जी एक्सटर्नल साइड आहे कॉर्टेक्सची, दिस एक्सटर्नल साइड इट इज लाइन्ड बाय, या ठिकाणी काय प्रेझेंट असतं, इट इज लाइन्ड बाय द जर्मिनल एपिथेलियल लेयर. या ठिकाणी काय प्रेझेंट असतो तर जर्मिनल एपिथेलियल लेयर प्रेझेंट असलेला आपल्याला बघायला मिळतो. सो धिस द आउटर कॉर्टेक्स इज मोर कॉम्पॅक्ट अँड ग्रॅन्युलर इन रिजन. इट शोज लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस ऑफ अ सेल्स कॉल्ड ॲज दी ओव्हॅरियन फॉलिकल्स असं त्यांना म्हटलं जातं. या ठिकाणी काय आढळतं तुम्हाला, व्हेरी टायनी मासेस ऑफ अ सेल्स which are referred by the name as the ovarian follicles, and these follicles undergoes the process of maturation or development to form the ovum किंवा त्याच्यापासून काय तयार होतो, the mature ग्राफियन फॉलिकल त्याच्यापासून तयार झालेला आपल्याला ऑकर होतो. आता these are collectively formed from the immature ova originating from the cells of dorsal endoderm of the yolk sac. Now see how the म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ओव्हॅरियन फॉलिकल्सचं ते कशापासून तयार होतं तर इमॅच्युअर ओव्हा जे आहे त्या इमॅच्युअर ओव्हा कुठून ओरिजिनेट होतो, इट ओरिजिनेट्स फ्रॉम द सेल्स ऑफ द डॉर्सल एंडोडर्म ऑफ द योक सॅक. ह्याच्यासाठी थोडी पुढची डायग्रॅम आपण काय करूयात, रेफर करूयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल. सी हिअर इन युअर बुक डायग्रॅम नंबर 2.15. ह्या ठिकाणी हा जो योक सॅक आहे, ह्या योक सॅकचा हा जो आतला लेअर आहे एंडोडर्म, याच्यापासून काय डिराईव्ह केल्या जातात, देर इज दिस इमॅच्युअर ओव्हा ओरिजिनेट फ्रॉम द सेल्स ऑफ डॉर्सल एंडोडर्म ऑफ द योक सॅक. तर ह्या ज्या सेल्स आहेत, म्हणजे हा जर आपण योक सॅक कन्सिडर केला तर ह्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या ज्या एंडोडर्म्स आहेत, दीज एंडोडर्म्स काय करतात तर इमॅच्युअर ओव्हा तयार करतात ह्या ठिकाणी.
आणि त्या सेल्स काय होतात, दे गेट मायग्रेट, इथून त्या मायग्रेट होतात आणि कुठे जातात, तर ज्या ठिकाणी गोनॅडल रीज तयार होते. गोनॅडल रीज म्हणजे काय, जिथं गोनॅड्स तयार होतात, फिमेलचे काय तयार होतात, गोनॅड्स म्हणजे ओव्हरी तयार होतात, तिकडं त्या काय होतात, मायग्रेट होतात. अँड होल दिस प्रोसिजर इट इज कॅरीड आउट ड्युरिंग दी, कधी तर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे आईच्या पोटामध्ये जेव्हा काय वाढ होत असते, गर्भाची वाढ होत असते, तेव्हा हा जो काय आहे एंडोडर्म लेअर आहे कोणाचा, योक सॅकचा, तिथून ह्या एंडोडर्म मायग्रेट होतात कुठे, गोनॅडल रीजकडे. गोनॅडल रीजपासून काय तयार होणार असते, तर गोनॅड तयार होत असतं, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची ओव्हरी तयार होणार असते. तिथं त्या मायग्रेट होतात आणि मायग्रेट होऊन त्या ठिकाणाहून काय तयार होतं, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस ओव्हॅरियन फॉलिकल. मग इथं मायग्रेट होऊन आल्यानंतर ह्या सेल्स, एंडोडर्म सेल्स, त्यांचं रिपीटेड काय होतं, मायटोटिक डिव्हिजन ह्या ठिकाणी होतं. दे डिवाइड मायटोटिकली अँड नाऊ दीज सेल्स आर कॉल्ड, काय म्हटलं जातं त्यांना, दीज सेल्स आर रेफर्ड बाय द नेम ॲज ओगोनिया. त्यांना काय म्हटलं जातं, तर ओगोनिया असं म्हटलं जातं, सिंग्युलर त्याला ओगोनियम असं म्हटलं जातं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये ओगोनिया ह्या काय असतात, दे गेट मायग्रेट फ्रॉम द डॉर्सल, म्हणजे जो योक सॅक आहे त्याच्या डॉर्सल साईडला प्रेझेंट असणाऱ्या ज्या एंडोडर्म आहेत त्या मायग्रेट होऊन त्याच्यापासून काय तयार होतात, मायटोटिक डिव्हिजन होऊन ओगोनिया त्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला आढळून येतात. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ओगोनिया. आता as the oogonia continue to grow in size, they get surrounded by a layer of granulosa cell. म्हणजे जसजशा ह्या ओगोनिया सेल काय होत जातात, तर ग्रो होत जातात आणि साईजने त्या काय होतात, वाढत जातात. तसं त्यांच्याभोवती काय होतं, दे ग्रो इन साईज अँड दे गेट सराउंडेड बाय अ लेअर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल. त्यांच्याभोवती काय तयार होतात, तर ग्रॅन्युलोसा सेलचा लेअर तयार होतो. अँड फॉर्म्स द रुडिमेंट्स ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल्स. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जे ओव्हॅरियन फॉलिकल्स दाखवले ओव्हरीमध्ये, ते रुडिमेंट्स म्हणजे त्यांचा जो काय आहे की रुडिमेंटरी पार्ट आहे तो आपल्याला कशामध्ये दिसतो, तर ह्या ओव्हरीमध्ये फॉर्म झालेला दिसतो. कुठं असतो तो, तर हा जो कॉर्टेक्सचा लेअर आहे त्यामध्ये ते ओव्हॅरियन सेल्स ग्रुपने प्रेझेंट असलेल्या आपल्याला या ठिकाणी ऑकर होतात. द प्रोसेस ऑफ oogenesis स्टार्ट्स मच बिफोर द बर्थ ऑफ फिमेल बेबी अँड बाय द एंड ऑफ 12 weeks द ओव्हरी इज फुल्ली फॉर्म. म्हणजे ह्या सगळ्या एक्सप्लेनेशन बघितल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं की ह्या ठिकाणी हे जे ओव्हॅरियन फॉलिकल्स तयार होतात, ही प्रक्रिया ती मुलगी जन्माला आल्यानंतर नाही, तर तो मुलीचा गर्भ आईच्या पोटात असतानाच ही फॉर्मेशनची प्रक्रिया आतमध्ये काय असते, तर चालू असलेली आपल्याला आढळून येते. आणि ती बेबी बर्थ होण्यामध्ये नियर अबाउट म्हणजे बाय द एंड ऑफ 12 weeks म्हणजे साधारण 3 महिन्याचा जो काय असतो त्या ठिकाणी प्रेग्नन्सीचा पिरियड असतो. आणि जेव्हा त्या म्हणजे आईच्या पोटात कुठलं बेबी असतं, तर फिमेल बेबी असतं, तर तिच्या 3ऱ्या महिन्याच्या पिरियडमध्येच काय तयार व्हायला सुरुवात होतात, तर हे ओव्हॅरियन फॉलिकल्स फुल्ली मॅच्युअर होऊन ओव्हरीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी फुल्ली डेव्हलप्ड स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्या ओव्हरीमध्ये तयार झालेल्या अर्भकाच्या ओव्हरीमध्ये जवळजवळ 2 मिलियनच्या वरती काय प्रेझेंट असतात, तर हे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले आपल्याला ऑकर होतात. ओव्हॅरियन फॉलिकल्सपासून काय तयार होतात, तर ते प्रीमॉर्डियल फॉलिकल्स काय होतात, तयार होतात. म्हणजे अशा रीतीने की बेबी जन्माला येण्यापूर्वीच त्या ओव्हरीमध्ये जवळजवळ मिलियन नंबर्स ऑफ प्रीमॉर्डियल फॉलिकल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्यानंतर द सेल्स ऑफ जर्मिनल एपिथेलियम गिव राईज टू ग्रुप्स ऑफ oogonia प्रोजेक्टिंग इनटू द कॉर्टेक्स इन द फॉर्म ऑफ कॉर्ड्स कॉल्ड ॲज दी एग ट्यूब्स. आता ह्या ठिकाणी हा जो जर्मिनल एपिथेलियल लेअर आपण दाखवलेला आहे, ह्या जर्मिनल एपिथेलियम लेअरपासून काय म्हणजे अराईज होतो, गिव राईज टू ग्रुप्स ऑफ oogonia. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं दाखवता येईल, ह्या ठिकाणी ते काय दाखवतात,
ग्रुप्स ऑफ oogonia आणि प्रोजेक्टिंग इनटू द कॉर्टेक्स इन द फॉर्म ऑफ कॉर्ड्स कॉल्ड ॲज दी एग ट्यूब्स. म्हणजे अशा रीतीने की एग ट्यूब्स लाईक स्ट्रक्चर ह्या ठिकाणी आपल्याला काय होतं अकर होतं. अँड कॉर्ड्स कॉल्ड ॲज दी एग ट्यूब्स ऑफ फ्लजर. पी ने सुरुवात होते, पी FLUGER. तर ह्यांना काय म्हटलं तर एग ट्यूब्स ऑफ फ्लजर. म्हणजे हे जे कॉर्ड्स आहेत हे कुठून अराईज होतात तर ह्या जर्मिनल एपिथेलियम लेअरपासून अराईज होतात, ज्याच्या भोवती असे काय झालेले असतात तर ग्रुप्स ऑफ उगोनिया त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले दिसतात. त्यानंतर ईच कॉर्ड ॲट इट्स एंड हॅज अ राऊंड मासेस ऑफ उगोनियल सेल्स. ह्याच्या एंडला काय असतात तर उगोनियल सेल्स प्रेझेंट असतात. अँड दीज सेल्स आर कॉल्ड ॲज दी, हा जो आहे पार्ट इट इज रेफर्ड बाय दी नेम ॲज एग नेस्ट्स. त्याला काय म्हटलं तर एग नेस्ट. म्हणजे ज्याप्रमाणे पक्ष्यांचं घरटं असतं आणि त्या पक्ष्यांच्या घरट्यामध्ये जशी काय अंडी ठेवलेली असतात त्या नेस्टप्रमाणे हे स्ट्रक्चर दिसतं. हेन्स इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज एग नेस्ट असं त्याला म्हटलं जातं. फ्रॉम विच द प्रीमॉर्डियन ओव्हॅरियन फॉलिकल काय होतं डेव्हलप होतं. नाव दीज एग नेस्ट आणि त्या एग नेस्टला अटॅच असलेले हे जे एग आहेत दे अंडरगोज द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट सो ॲज टू फॉर्म द प्रीमॉर्डियल फॉलिकल. हे डायग्रॅम ऑब्झर्व करत त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ह्या ठिकाणी काय तयार होतात तर प्रीमॉर्डियल फॉलिकल्स. प्रीमॉर्डियल फॉलिकल्स. तर अशा रीतीने ओव्हॅरियन फॉलिकल्सपासून काय डेव्हलप झाले तर हे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स या ठिकाणी डेव्हलप झाले. ईच प्रीमॉर्डियल फॉलिकल हॅज ॲट इट्स सेंटर अ लार्ज प्रायमरी oocyte. आता थोडंसं प्रीमॉर्डियल ज्या फॉलिकल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं तर त्याच्या सेंटरला इट शोज दी लार्ज सेंटर लार्ज which is primary oocyte having 2n number of chromosomes in it and it is surrounded by a single layer of flat follicular cell. आणि ह्याच्या भोवती काय असतात तर फ्लॅट अशा फॉलिक्युलर सेल्स प्रेझेंट असलेल्या दिसतात. ओके. अँड दिस स्ट्रक्चर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज प्रीमॉर्डियल फॉलिकल. ठीक आहे. तर अशा रीतीने ओव्हॅरियन फॉलिकलपासून डेव्हलपमेंट होऊन प्रीमॉर्डियल फॉलिकल तयार होतं, ज्याच्या सेंटरला काय असते तर लार्ज सेल सिंगल सेल प्रेझेंट असते विच इज कॉल्ड ॲज दी प्रायमरी oocyte. त्याला काय म्हटलं तर प्रायमरी oocyte विथ 2n नंबर ऑफ क्रोमोझोम त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतात. आणि भोवती काय असतात तर ह्या फ्लॅट follicular cells. Flat follicular cells. The primary oocyte starts with its meiotic division but gets arrested at meiosis first. आता ह्या ठिकाणी प्रायमरी oocyte म्हणजे हे जे आहे प्रायमरी oocyte ते काय करतं तर त्याची मिओटिक डिव्हिजन स्टार्ट करतं. म्हणजे ह्या ठिकाणी काय तयार करायचं आहे त्याला n नंबर ऑफ क्रोमोझोम तयार करायचे आहेत बाय द प्रोसेस ऑफ मिओटिक सेल डिव्हिजन. पण ही जी सेल डिव्हिजन आहे मिओटिक डिव्हिजन ऑफ द सेकंडरी ह्या ठिकाणी आपण जे दाखवलेलं प्रायमरी oocyte आहे त्याच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन फॉलो केली जाते. पण ही मिओटिक सेल डिव्हिजन इट गेट अरेस्टेड म्हणजे त्याच ठिकाणी ती काय होते स्टॉप होते अरेस्ट होते कुठल्या मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट ह्या ठिकाणीच ती काय केली जाते अरेस्ट केली जाते म्हणजेच स्टॉप होते. म्हणजे मिओसिस सेकंड ही फेज फॉलो नंतर होते त्यापूर्वी हिथंच ही फेज काय केली जाते अरेस्ट केली जाते. ऑफ द 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल्स
एम्बेडेड इन द fetal ovary only about 1 million remain at birth. सी दिस इज इम्पॉर्टंट स्टेटमेंट. आपण काय बघितलं की फिमेल बेबी ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये डेव्हलप होत असते आणि 3 महिन्यांचं बेबी होतं तोपर्यंतच काय होते तर ह्या ठिकाणी फुल्ली फॉर्म ओव्हरी तयार होते, ज्याच्यामध्ये किती तर साधारण मोर दॅन 2 मिलियन काय असतात ह्याच्यामध्ये. देर आर प्रेझेंट मोर दॅन 2 मिलियन प्रीमॉर्डियल सेल्स त्या ठिकाणी किंवा फॉलिकल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. पैकी किती फक्त तर याच्यामध्ये दो देर आर प्रेझेंट 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल्स इन द फिटल ओव्हरी, फक्त किती तर 1 मिलियन एवढेच ते काय होतात राहतात ॲट द बर्थ ऑफ इन द फिटल ओव्हरी. ओनली अबाउट 1 मिलियन रिमेन ॲट बर्थ. म्हणजे 9 महिन्यानंतर ज्यावेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस तिच्यामध्ये प्रीमॉर्डियल फॉलिकल जवळजवळ किती राहतात फक्त 1 मिलियन. 2 मिलियनपेक्षा जास्त असतात ते फक्त किती राहतात 1 मिलियन. पैकी फ्रॉम दॅट ह्या 1 मिलियन पैकी जवळजवळ फक्त 40,000 एवढेच काय होतात दे रिमेन ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी. ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी. ओके, सो सी 2 मिलियनपेक्षा जास्त असतात ज्यावेळेस बेबी आतमध्ये असतं, जन्माला येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये किती राहतात 1 मिलियन एवढेच राहतात. आणि ह्या 1 मिलियनपैकी फक्त 40,000 एवढेच जे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स आहेत ते फक्त काय असतात तर प्युबर्टीच्या दरम्यान ते फंक्शनल असलेले आपणाला आढळून येतात. प्युबर्टी म्हणजे काय की जेव्हा फिमेल्समध्ये ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल होतो दॅट पिरियड इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज काय म्हटलं जातं त्याला प्युबर्टी असं म्हटलं जातं. मग द लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ द प्रीमॉर्डियल फॉलिकल्स ड्युरिंग ग्रोथ इज कॉल्ड ॲज दी ॲट्रेसिया असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं डिस्ट्रक्शन ऑफ सी important statement related with the CET NEET exam. Destruction of the primordial follicles during growth is called त्याला काय म्हटलं जातं ॲट्रेसिया असं म्हटलं जातं. ATRESIA. ओके, सो ॲट्रेसिया मीन्स वॉट दी डिस्ट्रक्शन. म्हणजे हे जे डिस्ट्रक्शन होते तर 2 मिलियनचं 1 मिलियनचं नंतर 40,000 वरती नंबर येतो. दिस लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ प्रीमॉर्डियल फॉलिकल्स ड्युरिंग ग्रोथ इट इज कॉल्ड ॲज दी ॲट्रेसिया असं त्याला म्हटलं जातं. द डेव्हलपमेंट आता ह्यानंतर द डेव्हलपमेंट ऑफ प्रीमॉर्डियल फॉलिकल्स इंटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल्स रिस्टार्ट्स विथ द ऑनसेट ऑफ प्युबर्टी. आता ह्याच्यामध्ये प्रिमॉर्डियल फॉलिकल्सपासून जे ग्राफियन फॉलिकल म्हणतो आपण म्हणजे पुढे पुढे जात ह्या ठिकाणी प्रायमरी फॉलिकल्सपासून काय तयार होतात तर सेकंडरी फॉलिकल्स तयार होतात. ह्या ठिकाणी काय तयार होतो सेकंडरी फॉलिकल तयार होतो. सेकंडरी फॉलिकलपासून आणखीन डिपॉझिशन होतं मोर लेअरचं, त्या ठिकाणी सेकंडरी फॉलिकल तयार होतो. आणि सेकंडरी फॉलिकलपासून पुन्हा काय तयार होतो तर टर्शरी फॉलिकल तयार होतो. आणि त्याच्यानंतर मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल त्या ठिकाणी काय होतं तयार होतं. मग ग्राफियन फॉलिकल्सचं जे फॉर्मेशन आहे ते फॉर्मेशन कधी होतं इट स्टार्ट्स ऑर रिस्टार्ट्स विथ द ऑनसेट ऑफ प्युबर्टी. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल ऑनसेट झाली की ग्राफियन फॉलिकलचं फॉर्मेशन त्या ठिकाणी सुरू होतं. आणि ड्युरिंग ईच मेन्स्ट्रुअल सायकल ओनली वन ऑफ द प्रीमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट्स ग्रो टू फॉर्म द न्यू ग्राफियन फॉलिकल. म्हणजे ह्या ठिकाणी एक जी आपली काय आहे प्रीमॉर्डियल फॉलिकल आहे ती प्रीमॉर्डियल फॉलिकल प्रायमरी फॉलिकल तयार करतं, सेकंडरी फॉलिकल तयार करतं, टर्शरी फॉलिकलपासून ह्या ठिकाणी काय तयार होतो तर मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल ह्या ठिकाणी तयार होतो. हा ग्राफियन फॉलिकल ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर
अरेस्टेड ग्रोथमधलं ह्या ठिकाणी ओहम प्रेझेंट असलेलं आपणाला ह्या ठिकाणी दिसतं. आणि हा जो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे तो प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान एकच प्रिमॉर्डियल सेल काय होते, इट अंडरगोज द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट टू फॉर्म अ सिंगल ग्राफियन फॉलिकल. आणि मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान हा ग्राफियन फॉलिकल बाहेर टाकल्यानंतर पुन्हा काय होतं, देर इज ऑनसेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सच अ ग्राफियन फॉलिकल्स फ्रॉम द प्रिमॉर्डियल फॉलिकलपासून ते तयार व्हायला सुरुवात होते. आणि इन ईच सायकल अल्टरनेटिव्हली काय केली जातं, तर वन ऑफ द टू ओव्हरीज प्रोड्युसेस द ग्राफियन फॉलिकल. आपल्याला माहिती आहे की 2 ओव्हरी असतात ॲज राईट अँड लेफ्ट. मग समजा एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये किंवा एका मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान राईट ओव्हरीकडून ग्राफियन फॉलिकल तयार झालं तर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान ते कुठून तयार होतं, तर लेफ्ट ओव्हरीकडून ग्राफियन फॉलिकलचं फॉर्मेशन हे होतं. आणि त्यानंतर द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल ऑर मेनार्ज बिगिन्स नॉर्मली ॲट अबाउट 13 इयर्स. आता ह्या ठिकाणी ज्याला प्युबर्टी पिरियड आहे, म्हणजे साधारण 12 ते 13 वर्षानंतरचा म्हणजे जो प्युबर्टी पिरियड आहे, ज्या दरम्यान काय होतं, ऑनसेट ऑफ फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल टेक्स प्लेस. दॅट टर्म इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज मेनार्ज. It is referred by the name as menarche. menarche. So what is menarche? Menarche is onset of menstrual cycle is called as the menarche. आणि ते साधारण वयाच्या 12 ते 13व्या वर्षादरम्यान नियर अबाउट 13 इयर्स या वर्षापासून ती काय होते, फिमेल चाइल्डमध्ये सुरू होते. आणि त्यानंतर ही सायकल स्टॉप होते. स्टॉपिंग ऑफ सायकल happens at the age of 45 to 50. In between 45 to 55 years there is stop of this menstrual cycle and it is referred by the name as menopause. Menopause. Okay, so these two terms are important. डिफाईनला तरी विचारल्या जातात किंवा MCQs मध्ये तुम्हाला विचारतात. सो onset of menstrual cycle is called as the menarche while the stop of menstrual cycle is called as the menopause असं त्याला म्हटलं जातं. आणि हे साधारण वयाच्या मेनोपॉज कधी आढळतं स्त्रीच्या, तर वयाच्या 45 ते 55 दरम्यान मेनोपॉज त्या ठिकाणी आढळतो. आणि ह्या दोन्हींच्या मधला जो पिरियड आहे, द पिरियड बिटवीन दी menarche and that of the menopause is referred by the name as reproductive age. ह्याला काय म्हटलं जातं, रिप्रोडक्टिव्ह एज. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन्हींमधला जो काळ आहे त्या दरम्यान फिमेलचं जे एज असतं इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज काय म्हटलं जातं, रिप्रोडक्टिव्ह एज. ज्या दरम्यान ॲप्रॉक्झिमेटली ह्यातलं जर काउंट घेतलं म्हणजे 13व्या वर्षी ऑनसेट झालं मेन्स्ट्रुअल सायकल आणि साधारण 45 ते 55च्या दरम्यान स्टॉप झालं, तर 32 इयर्स हा किती असतो रिप्रोडक्टिव्ह एज, 32 इयर्सचा असतो. ज्या दरम्यान फिमेल विल बी प्रोड्युसिंग मॅक्झिमम अबाउट किती प्रोड्यूस करते, म्हणजे एका ग्राफियन फॉलिकलमधून एक एका मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान. मग 32 इयर्सच्या स्पॅनमध्ये साधारण किती, तर नियर अबाउट 460 एग्स. म्हणजे ह्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन लिहू शकतो की 32 हा रिप्रोडक्टिव्ह त्या ठिकाणी एज आहे, मल्टिप्लाइड बाय 13 इज इक्वल टू 416 एग्स त्या ठिकाणी काय केले जातात, रिलीज केले जातात ड्युरिंग हर रिप्रोडक्टिव्ह एजच्या दरम्यान. म्हणजे बघा मिलियन नंबर्समध्ये काय तयार होतात, तर हे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स. तरी पण रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये फक्त देर इज फॉर्मेशन ऑफ 416 एजचं त्या ठिकाणी एग्सचं काय होतं, तर त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं. तर अशा ह्या ओव्हरीचं आता आपण काय बघूया, रिलेटेड विथ द हिस्टॉलॉजी ऑफ ovary
और ओव्हॅरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल. आता हिस्टॉलॉजीमध्ये काय ऑब्झर्व होतं आपणाला की प्रायमरी स्ट्रक्चर जे आहे ते आपण ह्या ठिकाणी बघितलं. आता द ओव्हरी फॉलोइंग डिस्कशन इन्क्लूड्स द चेंजेस, म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय ऑब्झर्व करू शकतो हिस्टॉलॉजीमध्ये जे चेंजेस आहेत ते चेंजेस आपल्याला कसे ऑकर होतात, ही जी आपण 2.5 डायग्रॅम रेफर करतोय त्याच्यामध्ये जे चेंजेस येतात त्या चेंजेसमध्ये आपल्याला काय दाखवतं, इन अ मॅच्युअर ओव्हरी प्रायमरली इन द कॉर्टेक्स. चेंजेस कुठं ऑकर होतात तर कॉर्टेक्समध्ये बदल होत जातात. म्हणजे या ठिकाणी ओव्हॅरियन फॉलिकल्स, प्रीमॉर्डियल फॉलिकल्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी फॉलिकल अँड देन द ग्राफियन फॉलिकल. मग ह्याच्यापासून पुढे ग्राफियन फॉलिकलमध्ये ओहम बाहेर पडलं की कॉर्पस ल्युटियम ह्या ठिकाणी तयार होतं. त्यानंतर कॉर्पस ल्युटियम नंतर ह्या ठिकाणी कॉर्पस अल्बिकन्स वगैरे हे काय होतात, स्ट्रक्चर तयार होतात. म्हणजे बदल तुम्हाला कुठल्या लेअरमध्ये आढळतात तर कॉर्टेक्स रिजनमध्ये ते बदल आपल्याला बघायला मिळतात. दी चेंजेस इन द ओव्हरी आर सायक्लिक, आणि हे बदल कसे असतात, सायक्लिक असतात. म्हणजे ठराविक काळानंतर ते पुन्हा पुन्हा काय होतात, रिपीट होत जातात. ऑकरिंग ड्युरिंग ईच मेन्स्ट्रुअल सायकल, आणि प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान म्हणजे महिन्याला हे चेंजेस आपल्याला ओव्हरीच्या कॉर्टेक्स रिजनमध्ये दिसतात. ज्याच्यामध्ये मॅच्युरेशन ऑफ द प्रीमॉर्डियल फॉलिकल इंटू प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड ग्राफियन फॉलिकल. ईच प्रायमरी फॉलिकल हॅज मल्टीलेअर्ड क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल. म्हणजे ह्या ठिकाणी जो प्रायमरी फॉलिकल आहे तो प्रायमरी फॉलिकल कसा असतो, द प्रायमरी फॉलिकल हॅज मल्टीलेअर्ड क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल. पहिला येतो तो कुठला येतो या ठिकाणी प्रीमॉर्डियलपासून प्रायमरी फॉलिकल. काय असतं प्रायमरी फॉलिकल म्हणजे, प्रायमरी फॉलिकल इज सिंपल अ मल्टीलेअर्ड, इट्स अ मल्टीलेअर्ड स्ट्रक्चर ऑफ अ क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल्स. आता ह्या ठिकाणी द स्ट्रोमा सेल्स ॲड थिका ओव्हर द फॉलिकल. आता ह्याच्यामधला स्ट्रोमा हा जो लेअर आहे ओव्हरीमध्ये, हा मिडलला येणारा स्ट्रोमा लेअर, तो स्ट्रोमा लेअर काय करतो, ॲड थिका ओव्हर द फॉलिकल. म्हणजे ह्या भोवती तो काय करतो, थिका काय करत जातो, सिक्रेट करत जातो ओव्हर द फॉलिकल. इट नाऊ चेंजेस इनटू सेकंडरी फॉलिकल अँड देन इट चेंजेस इनटू द secondary follicle. There is a growth of the oocyte and the granulosa cells increase in number. They start producing the hormone estrogen. आता हा जो थिका सिक्रेट केलेला प्रायमरी फॉलिकल आहे तो काय होतो, इट नाऊ चेंजेस इनटू सेकंडरी फॉलिकल. आणि ह्या सेकंडरी फॉलिकलमध्ये काय होतं, ग्रोथ ऑफ oocyte, म्हणजे आतमध्ये प्रेझेंट असणारं जे oocyte आहे त्याची काय होते, त्या ठिकाणी ग्रोथ होते. अँड द ग्रॅन्युलोसा सेल्स इन्क्रीज इन नंबर. ह्या ज्या ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत त्या काय होतात, दे गेट इन्क्रीज इन नंबर अँड दे स्टार्ट प्रोड्युसिंग हॉर्मोन. सेकंडरी फॉलिकलमध्ये हा जो लेअर आहे सेल्सचा, दे स्टार्ट सिक्रेटिंग और प्रोड्युसिंग हॉर्मोन इस्ट्रोजेन. कोणतं हॉर्मोन, इस्ट्रोजन सिक्रेट केलं जातं. Now the secondary follicle grows into the Graafian follicle. Now this secondary follicle grows into the Graafian follicle. By addition of more follicular cells. त्या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी सेकंडरी oocyte असतं आणि त्यानंतर याच्याभोवती काय तयार होतं, there is more addition of the follicular cells takes place likewise. So there is addition of more follicular cells. At this process of maturation of follicles takes place, they begin to move towards the surface of the ovary. मग ते कुठे येऊ लागतात, they begins to move towards the surface. या ठिकाणी डायग्रॅममध्ये बघा, हे जे फॉलिकल्स मॅच्युअर होत जातात त्यानंतर
ग्राफियन फॉलिकल तयार होतं अँड इट मूव्ज. कुठे येते ते? टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओव्हरी. अशा रीतीने त्याची काय होते? मूवमेंट होत जाते. दे बिगिन टू मूव टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओव्हरी. नाऊ द ग्राफियन फॉलिकल प्रेस अगेन्स्ट द थिन वॉल ऑफ ओव्हरी गिविंग इट अ ब्लिस्टर्ड ॲपिअरन्स. म्हणजे ह्या ठिकाणी ग्राफियन फॉलिकल जे आहे ते काय होतं? ओव्हरीची जी वॉल आहे ह्या ठिकाणी तिला ते काय करतं? प्रेस करतं. इट प्रेस अगेन्स्ट द थिन वॉल ऑफ ओव्हरी गिविंग इट अ ब्लिस्टर्ड ॲपिअरन्स. त्या ठिकाणी काय येतो? त्या ठिकाणी ब्लिस्टर्ड ॲपिअरन्स आलेला आपल्याला, म्हणजे फुगवटा आल्याप्रमाणे, जसा फोड येतो की नाही त्याप्रमाणे ते स्ट्रक्चर आपल्याला ॲपियर होतं. द एग इज रिलीज्ड फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल ड्युरिंग दी ओव्युलेशन. आणि ह्या ठिकाणी प्रेझेंट असणारं जे काय आहे? एग आहे. दिस एग इज रिलीज्ड. ह्या ठिकाणी जी ओव्हरीची वॉल आहे त्या ओव्हरीच्या वॉलमधून हे एग काय केलं जातं? रिलीज केलं जातं, बाहेर पडतं. आणि इथून जे बाहेर पडण्याची प्रोसेस आहे एग रिलीजची, इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज ओव्युलेशन. काय म्हटलं जातं त्याला? इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज ओव्युलेशन. अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉलिकल चेंजेस इन टू. काय म्हणून चेंजेस होतो? चेंजेस इन टू टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड कॉल्ड ॲज कॉर्पस ल्युटियम असं त्याला म्हटलं जातं. इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज कॉर्पस ल्युटियम. तर अशा रीतीने ओहम जे आहे ते ओव्युलेशनच्या दरम्यान ओव्हरीमधून काय होतं? ते बाहेर पडतं. आणि राहिलेला जो पार्ट आहे ग्राफियन फॉलिकलचा तो काय होतो? इट चेंजेस इन टू द स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज कॉर्पस ल्युटियम. आणि हे कॉर्पस ल्युटियम जे आहे या ठिकाणी बघा, इथून ओहम बाहेर पडलं. हा जो रिमेनिंग पोर्शन आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज कॉर्पस ल्युटियम. त्याला काय म्हटलं जातं? कॉर्पस ल्युटियम. आणि हे जे कॉर्पस ल्युटियम आहे एक रिलीज केलं, या ठिकाणी राहिला कॉर्पस ल्युटियमचा पार्ट, कॉर्पस ल्युटियम. आणि हा कॉर्पस ल्युटियम काय करतो? तर इट used for the secretion of hormone. If fertilization doesn't takes place, the corpus luteum degenerates into white scar called as the corpus albicans. आता हा जो कॉर्पस ल्युटियम आहे इथून एक बाहेर पडल्यानंतर ते कुठं जातं? ओव्हिडक्टमध्ये जातं. आणि ओव्हिडक्टमध्ये आल्यानंतर ते वाट बघतं फॉर द सेक ऑफ फर्टिलायझेशन बाय स्पर्म. आणि जर फर्टिलायझेशन झालं तर ह्या कॉर्पस ल्युटियमकडून काय सिक्रेट केलं जातं? इट सिक्रेट्स हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन. पण कधी? इफ द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. आणि फर्टिलायझेशन जर झालं नाही तर हा कॉर्पस ल्युटियम काय होतो? दिस कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होतो. हा काय होतो? डिजनरेट होतो. अँड इट चेंजेस इन टू द स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज दी कॉर्पस अल्बिकन्स. म्हणजे हे काय होतं? स्ट्रक्चर आणखीन डिजनरेट होतं, म्हणजे श्रिंक होतं. अँड इट फॉर्म्स दी स्ट्रक्चर कॉल्ड ॲज दी कॉर्पस अल्बिकन्स. आणि नंतर पूर्ण हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, जर ओव्हम फर्टिलाइज झालं नाही तर मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान हे सगळं तयार झालेलं स्ट्रक्चर काय केलं जातं? बॉडीमधून बाहेर टाकलं जातं. तर अशा रीतीने वी आर गोइंग टू ऑब्झर्व द स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ द ओव्हरी. स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं मिडल मेड्युला, आउटर कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या बाहेर जर्मिनल एपिथेलियल लेअर प्रेझेंट असतो. त्यानंतर कॉर्टेक्सचा जो थिक रिजन आहे त्या ठिकाणी ग्रुप ऑफ अ सेल आढळतो आपल्याला विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज ओव्हॅरियन फॉलिकल्स. आणि ओव्हॅरियन फॉलिकल्सचे हे फॉर्मेशन फिटल कंडिशनमध्येच बेबीच्या होत असलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर हे ओव्हॅरियन फॉलिकल्स अंडरगोज द प्रोसेस ऑफ development, maturation to form the primordial follicles into primary and secondary follicles. त्याच्यापासून नंतर ग्राफियन फॉलिकल ह्या ठिकाणी तयार होतो. ग्राफियन फॉलिकलमधून ओहम काय करतं? ह्या ठिकाणी बाहेर पडतं. राहिलेला पार्ट जो आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम मेंटेन केला जातो जर ओहमचं फर्टिलायझेशन झालं तर. अन्यथा इट कन्वर्ट्स इन टू द मोर destructed structure which is called as the corpus albicans. So this is related with the structure and development of the ovary.
Thank you.